मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू द ऑनलाईन लेक्चर ऑफ OC. नमस्कार विद्यार्थी मित्र. OCच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी अक्षय सत्पाळकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शुभप्रभात. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं स्टँडअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या दोन गोष्टी आपण रिसेंट इनिशिएटिव्ह एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये बघितल्या होत्या. पुन्हा एकदा सांगतो, स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया या दोन गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. आज त्याच्यातला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजेच ॲग्रो टुरिझम. कोणता पॉईंट आहे? ॲग्रो टुरिझम. आता ॲग्रो टुरिझमचा अर्थ आपल्या ठिकाणी बघायचा आहे की व्हॉट इज मीन ऑफ द ॲग्रो टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझमचा एक्झॅक्टली अर्थ काय असतो. तुमच्यासाठी फार कठीण गोष्ट नाही आहे, कारण की ॲग्रिकल्चरशी आपण सगळेच रिलेटेड आहोत. त्यामुळे ॲग्रिकल्चरचा शॉर्ट फॉर्म झालेला आहे ॲग्रो. पण लक्षात येत आहे. सो ॲग्रोचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे की शेतीविषयक. पण लक्षात ॲग्रोचा अर्थ काय आहे? शेतीविषयक. सो ह्या सिंपल गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काय असल्या पाहिजेत? माहीत असल्या पाहिजे. पण लक्षात आहे. तर ॲग्रो टुरिझम, ज्याला अजून एक नाव दिलं आहे त्यांनी रुरल टुरिझम. काय नाव दिलं आहे? रुरल टुरिझम. पण लक्षात येत आहे. सो हे रुरल टुरिझम त्या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली बघायचं नक्की काय असतं. ते मी थोडंसं अजून झूम करतो या ठिकाणी आणि मग आपण बघूया. It is increasingly mechanized world. Many people lost touch with how their food is the proceed or region where they originated. Agritourism offers tourists a chance to reconnect with the land, provide the hands-off experience with the local foods. Agritourism activity include the picking fruits, tending bees, milking cows and other educational pursuits. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नक्की काय असतं? तर ॲग्रोटुरिझम म्हणजे शेतीविषयक ॲक्टिव्हिटी, जेणेकरून असे टुरिझम की लोकांना त्या गोष्टींची माहिती देणं की आपण नक्की काय करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो, कधी करू शकतो, या सगळ्या गोष्टींची लोकांना माहिती देणं यालाच बोललं जातं ॲग्रोटुरिझम. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघत असतील की आपल्या ग्रामीण भागामध्ये शेती असते. मग एखादी शेती असते, ती शेती नक्की करायची कशी, कोणत्या प्रकारात, काय माध्यमातून करायची, या सगळ्या गोष्टी आपण जनरली करत असतो. पण स्पेशली जे सिटी एरियामधून लोक येतात, कोणत्या एरियामधून? सिटी. त्यांच्यासाठी हे जे विलेज एरिया आहे ना, हा विलेज एरिया खूप एक कुतूहल असतं गावातल्या लोकांना. अरे बापरे, किती छान आणि किती वेगळी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे ते. पण लक्ष येत आहे. सो हा एक महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी वर्किंग होत आहे. सो त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल आता कुंभार असेल. पण लक्षात आहे, मग कुंभार कशा प्रकारे ती जडणघडण घडवत आहे याची देखरेख करणं. त्यानंतर वने आहेत. पण लक्षात येतं वेगवेगळी जंगल आहेत. मग ही जंगलमध्ये या ठिकाणी जंगल सफारी बोललं जातं. हे सगळ्या गोष्टी या कशात येतात? ॲग्रो टुरिझममध्ये. ॲग्रिकल्चर रिलेटेड जे टुरिझम असतं याचा फायदा काय असतो? लोक वेगवेगळ्या प्रकारातून हे बघायला येत असतात. त्याच्यामुळे काय होतं की फॉर एक्झाम्पल आता आपण सगळ्यात पहिलं एक्झाम्पल घेतलं तर राणीचा बाग. पण लक्ष होतं राणीचा बाग मुंबईमध्ये आहे. पण लक्ष होतं आता राणीची बाग मुंबईमध्ये आहे, मग त्या ठिकाणी एंट्रीला पैसे असणार आहेत. पण लक्ष तिकडे जाणार तर ते फूड खाणार, इतर ॲक्टिव्हिटी खाणार. मग यासाठी ते काय करणार? पैसे देणार. म्हणजेच तिकडच्या लोकांना काय जनरेट होणार? जॉब जनरेट होणार. काही लक्षात? तिकडच्या लोकांना काय जनरेट होत आहे? जॉब जनरेट होत आहे. सो हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा त्या ठिकाणी इकडे दिलेला आहे. तर बघूया आपण ॲग्रिटुरिझममुळे नक्की काय काय होत असतं. सगळ्यात पहिलं त्यांनी दिलेलं डेफिनेशन, अगदी छोटासाच पॉईंट आहे ॲग्रोटुरिझम. सो त्या ठिकाणी त्यांनी दिलं आहे द स्मॉल लँड होल्डर्स आर मोस्ट प्रिशियस पार्ट ऑफ द स्टेट. ओके, जे छोटे, फॉर एक्झाम्पल एक जागा आहे तर जागेमध्ये जे छोटे छोटे पार्ट्स पडलेले असतात, हे जे लँड होल्डर्स आहेत, हे एक एक लँड होल्डर्स हे या महत्त्वाचा खूप देशाचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. का? कारण की हेच लँड होल्डर त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती करू शकतात आणि ती शेती बघण्यासाठी लोक आले की त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रकारे टुरिझम ही ॲक्टिव्हिटी होऊ शकते. पण लक्षात येतो आहे म्हणजेच काय? एखादा असा बिझनेस, एखादा असा ट्रॅव्हल्स किंवा एखादा अशी वर्किंग जी ज्याच्यामुळे काय होत असतं. तर आता हल्ली नवीन रिसॉर्ट आलेले आहेत. पण लक्षात येत आहे काही रिसॉर्ट असतात ना, हे ट्री रिसॉर्ट असतात. काही रिसॉर्ट असतात हे फार्म हाऊस असतात. या सगळ्या ॲक्टिव्हिटी कुठे होत असतात? तर विलेज एरियामध्ये. कुठे होतात? विलेज एरियामध्ये. म्हणजेच याला बोललं जातं ॲग्रो टुरिझम. ॲक्च्युअल कन्सेप्ट तुम्हाला कळते नक्की काय काय आणि कशा प्रकारे आहे ते. ओके, ॲग्रो टुरिझम. चला बघूया डेफिनेशन. अजून एक त्याने सांगितलेलं आहे. ॲग्रो टुरिझम इज द आयडिया ब्रिंगिंग अर्बन रेसिडेंट टू रुरल रेसिडेंट इन लॅसिव्ह ट्रॅव्हल अँड स्पेंडिंग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अर्बन म्हणजे सिटी एरियातली लोक कुठे येतात? विलेज एरियामध्ये. सिटी एरियातले लोक कुठे येतात? विलेज एरियामध्ये. का? तर काही बघण्यासाठी, अगदी मग डोंगर असो किंवा कपाऱ्या असो, त्यानंतर वेगवेगळे धबधबे असो, कुठेही काही असो, किंवा वने असो, जंगल असो, अगदी
तुम्ही सफायला बघत असतील की शनिवारी आणि रविवारी कशाप्रकारे आपल्या इकडचे आजूबाजूचे डमडम किंवा जीप हे भरून जात असतात. का तर आपल्या बाजूला जवळच सफाळजवळ काय आहे तर किल्ला आहे, तांदवडीचा किल्ला आहे. त्यानंतर जे केळव्याला लोक राहतात त्यांच्यासाठी जवळ काय आहे, बीच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला आहेत. म्हणजे ही लोक काय करत असतात तर बघायला येत असतात. त्याला बोलतात विलेज टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम इन महाराष्ट्र. बघा आपल्या स्वतः आपण ज्या राज्यात राहतो आहे त्या महाराष्ट्राचा याने सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये नक्की काय काय असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे काय दिलं आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र स्पायनल स्टेट ऑफ डेव्हलप प्रमो ॲग्रिकल्चर इन द कंट्री. ॲग्रो टुरिझम अँड ॲग्रो टुरिस्ट is the defined as the most broadly involved in the any agriculture based operation or the activity that brings visitors to the farm. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, विजिटर टू द फार्म म्हणजे शेतीला भेट देणे. बरोबर ना? ठीक आहे. ॲग्रो टुरिझम इज अ फॉर्म ऑफ द निश टुरिझम दॅट इज consider a growth industry is a part of the world including India, Australia, Canada, United States and the Philippines. Okay. अशी एक मार्केटिंगचा प्रकार आहे निश मार्केटिंग, की ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे इझिली मार्केटिंग करता येत असते ॲग्रिकल्चर रिलेटेड. यावेळी देश बघा कोणते कोणते प्रसिद्ध आहेत, इंडिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड स्टेट्स, फिलिपाईन्स या देशांमध्ये जास्तीत जास्त ॲग्रोटुरिझम ही ॲक्टिव्हिटी होत असते. ओके. बिसाइड ग्रोईंग द सेलिंग प्रोडक्ट देअर आर द अदर इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू मॅनेजिंग द फार्म बिझनेस प्लॅनिंग, business land managing employees, record keeping, adhering the regulation, ensuring a corp and preparing for a rainy day and retirement of all under the heading of the farms of the management. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जो farms of the management आहे ही फार्म मॅनेजमेंट. फार्म म्हणजेच काय तर शेती. आपण आपल्या भाषेत अजून काय बोलतो माहिती आहे का, वाडी. आपण काय बोलतो आपल्या भाषेत तर वाडी. पण लक्षात आहे ही जी वाडी असते ही वाडी या ठिकाणी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीमधून करता येऊ शकते, त्याच्यातून काय काय बेनिफिट्स होऊ शकतात, सर्व गोष्टी आपल्या या ठिकाणी काय करायच्या आहेत, इझिली बघायच्या आहेत की ज्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो. बरं याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय काय असतात तुम्हाला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी यातल्या माहिती आहेत, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी माहिती आहेत याच्यातल्या. त्या बघा आता सगळ्यात पहिलं आउटडोअर रिक्रिएशन. सगळ्यात पहिलं काय आउटडोअर रिक्रिएशन. आता याच्यात बघा काय आहे, सगळ्यात पहिलं आहे ट्रेकिंग. तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ट्रेकिंग म्हणजे काय ते सगळं माहिती आहे. ट्रेकिंग म्हणजेच काय, कोणत्याही गडांवरती जाणं आणि तिकडे जाऊन त्याचा आनंद घेणं, मजा घेणं. ओके. दुसरं आहे फिशिंग. फिशिंग म्हणजे पण तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तरी पण पुन्हा एकदा सांगतो, मासेमारी. बरोबर ना? प्रत्येकाला इच्छा असते कधीतरी जाऊन मासेमारी करावी. काही बिझनेस असतात मासेमारींचे. सो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होत असतात. पुढे आहे हंटिंग. हंटिंग हे फार कमी प्रकार तुम्हाला आता माहीत असेल, म्हणजेच काय शिकार करणं. जुन्या काळात खूप होतं हंटिंग करणं. वाईल्ड लाईफ स्टडी. ओके. वाईल्ड लाईफ स्टडी म्हणजेच काय, जंगलाचा अभ्यास करणं. ओके. जंगल अभ्यास याला बोललं जातं वाईल्ड लाईफ स्टडी. पण लक्षात नंतर आहे हॉर्स बॅक रायडिंग. हॉर्स बॅक रायडिंग म्हणजेच काय, घोडागाडी चालवणं किंवा घोडा चालवणं. पण लक्षात हॉर्स बॅक रायडिंग म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी काय चालवणं, घोडा चालवणं. बरोबर की नाही, हॉर्स बॅक रायडिंग. पण लक्षात आहे एज्युकेशन एक्सपिरियन्स. आता एज्युकेशन म्हणजे काय तर स्टडी रिलेटेड. बघा काय काय आहे, फार्मिंग एक्सपिरियन्स लाईक राईस प्लांटेशन, कुकिंग एक्सपिरियन्स ऑन द कुलचा एक्सेट्रा. बरोबर ना? आता मुलींसाठी हा एक पॉईंट आहे की त्यांना जास्तीत जास्त काय आवडते, कुकिंग आवडते. पण लक्षात आहे खूप छान छान पदार्थ बनवतात. हल्ली एक फॅड आलेला आहे केक, बरेच जण बनवत असतात. पण लक्षात केकचा बिझनेस हा एक खूप महत्त्वाचा फॅड आलेला आहे. सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी करणं हा सुद्धा ॲग्रो टुरिझमचा भाग आहे. का, कारण की जेणेकरून जास्तीत जास्त त्यातून एक्सपिरियन्स जनरेट होत असतो, त्यातून जास्तीत जास्त पैसे जनरेट होत असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे एंटरटेनमेंट, हार्वेस्ट फेस्टिवल लाईक हुरद्रा पार्टी इन द महाराष्ट्र. ओके. एंटरटेनमेंट म्हणजेच काय, मजा करणं. पण लक्षात इकडे दिलं हुरदा पार्टी. आता तुम्ही कधीतरी एक शब्द ऐकला असेल तुम्ही, उकळहंडी. ओके. प्रत्येकाने हा शब्द ऐकला असेल. उकळहंडी ही विशिष्ट सणाला स्पेशली मकर संक्रांतीला केली जात असते. पण लक्षात आहे अशा प्रकारे हे का, कारण की सगळ्या भाज्या काय करतात, वेगवेगळ्या भाज्या एकत्र आणतात, त्या शिजवल्या जातात आणि त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारे प्रोडक्ट या त्या ठिकाणी काय केला जातो, बनवला जातो आणि मग तो एकत्र वाटून खाल्ला जातो. म्हणजेच काय होते तर या ठिकाणी सर्व लोकांना सर्व ॲक्टिव्हिटी करताना त्यापासून काय होते आहे तर प्रॉफिटसुद्धा मिळतो आहे, आनंदसुद्धा मिळतो आहे, लोकांना काहीतरी नवीन कळते आहे. पुढचं आहे हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस. पुन्हा एकदा सांगतो, हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉस्पिटलशी संबंध नाही. हॉस्पिटॅलिटीचा अर्थ आहे टुरिझम. हॉस्पिटलचा अर्थ काय आहे, टुरिझम, ज्याला हॉटेल असं सुद्धा बोललं जातं. हॉटेलमध्ये जे राहतात ना त्याला हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस म्हणतात. हॉस्पिटल वेगळं आणि हॉस्पिटॅलिटी हे वेगळं आहे. पुन्हा एकदा सांगतो, फार्म स्टेज, गायडेड टूर्स, आउटफिटर सर्व्हिसेस एक्सेट्रा. पण लक्षात आहे फार्म हाऊस म्हणजे फार्म स्टेज करत असतात. आता फार्म स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना,
जे तंबू असतात. पण लक्षात आहे हे तंबू त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी वेगवेगळे लोक राहत असतात. रात्री राहायची मजाच वेगळी असते. शांत त्या ठिकाणी असतं. एक एक वेगवेगळी ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी होत असतात. पुढचं आहे ऑन फार्म डायरेक्ट सेल्स. ओके, ऑन फार्म डायरेक्ट सेल्स याचाच अर्थ काय आहे की आपण डायरेक्टली रोडच्या बाजूला राहून वस्तू एखाद्या विकत असतो. पण लक्षात आहे स्पेशली आता तुम्ही कोकणात गेले ना तर कोकणात रोडच्या बाजूला ना आंबे विकायला असतात. पण लक्षात आहे अजून तुम्ही जर आपल्या आजूबाजूला गेले ना तर आपल्या बाजूला ना जांभळं किंवा फळं विकत असतात. अजून तुम्ही जर ना लोणावळ्याला गेले, कुठे गेले, लोणावळा, ओके, तर त्या एरियामध्ये फेमस आहे चिकी. काय फेमस आहे? चिकी. ही जी चिकी आहे ही चिकी लोणावळा या आजूबाजूला घेत असतात. म्हणजे रोडच्या आजूबाजूला जी लोक तिकडे फिरत असतात त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन विकत घेतलं. अजून आपल्या एरियात ना कांदा फेमस आहे. सफेद कांदा बोलला जातो, सफेद कांदा. हा सफेद कांदा त्या ठिकाणी फेमस आहे. हे सगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत सगळ्या. पण लक्षात आहे आणि आपण गावात राहतो आहे आणि त्या गावात राहत असल्यामुळे काय होते आहे तर गावात राहत असल्यामुळे हे ॲग्रो टुरिझम ही ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होते आहे. राहील लक्षात. आपल्या या चॅप्टरचा एक अशा प्रकारे आपला ॲग्रो टुरिझम पार्ट संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारे रुरल टुरिझम बघितलं. आपला शेवटचा पार्ट आहे एंट्राप्रेन्युअर्स. जास्त त्यातले काही माहिती नाही दिले, फक्त तुम्हाला थोडीशी माहिती दिली एंट्राप्रेन्युअरशिपची. आपण बघूया त्याच्यात काय ते. An entrepreneur is the employee who has authority and support his company employer to implement with innovative and creative idea. His idea or a product may or may not be earn immediate revenue for the company. Still, the employee keep receiving his salary. So, the main difference between entrepreneur and entrepreneur is that take financial risk while entrepreneur does not and invest capital from his pocket. The company provide the infrastructure, many ओके. सो एंटरप्रेन्युअर ह्या दोन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पण लक्षात येत आहे एंटरप्रेन्युअर म्हणजेच काय, जो स्वतःचं कॅपिटल टाकतो. पण लक्षात आहे. आणि एंटरप्रेन्युअर मी तुम्हाला सांगितलं. आणि हा एंटरप्रेन्युअर म्हणजे काय, फक्त सजेशन देतो. ओके, फक्त आयडिया देतो. नो प्रॉफिट और नो लॉस. ओके. हां, याला फक्त काही वेळेला आयडिया देत असतात किंवा आपण ज्याला एक पद आहे तुम्हाला माहीत असेल, सल्लागार, बरोबर. याला थोडासा पगार सॅलरी दिली जाते. पण लक्षात आहे पण तो बिझनेसमन नसतो. ओके, तो बिझनेसमन नसतो. पण लक्षात आहे का नसतो, कारण की ती ॲक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे की तो त्या ठिकाणी बिझनेस करून नसतो. पण लक्षात आहे तो फक्त आणि फक्त काय करत असतो, सजेशन देत असतो. कळलं सगळ्यांना. ओके, ती छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे आणि एक्झामला येईलच असं नाही. फक्त तुम्हाला एक पार्ट दिलेला आहे. सो तेवढा पार्ट त्या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवा की काय काय ॲक्टिव्हिटी करता येईल. सो एवढं फक्त लक्षात ठेवा की एक्झॅक्टली एंटरप्रेन्युअर म्हणजे काय असतं आणि एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटी नक्की कशाप्रकारे वर्किंग होत असते. राहील लक्षात. सो आपला हा चॅप्टर या ठिकाणी इकडे संपलेला आहे. चॅप्टर आपल्या या ठिकाणी काय झालेला आहे, हा इकडे संपलेला आहे. सगळ्यांनी ही एक्सरसाइज आहे आणि या एक्सरसाइजचे तुम्हाला आन्सरसुद्धा दिलेले आहेत खाली बघा. सगळे ऑब्जेक्टिव्हचे आन्सर त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला दिसत आहे तिकडे. ही सगळेचे सगळे आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. राहील लक्षात. ओके, ही नोटबुकमध्ये तुमचे आन्सर लिहायचे आहेत. हा तुमचा स्टडी अभ्यास असेल. ओके. सो आजच्या लेक्चर पुरता आपण इकडे थांबतो आहे. चॅप्टर नंबर 3 हा आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, चॅप्टर नंबर 4 खूप महत्त्वाचा, खूप जास्त महत्त्वाचा आहे, बिझनेस सर्व्हिसेस हा पार्ट त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.